बातमी दिव्यातून आहे। दिव्यामध्ये रेल्वे प्रवाशांनी आता निषेध आंदोलन सुरू केलेलं आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करण्याची दिवेकरांची मागणी आहे। कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची सुद्धा मागणी केली जाते। दिवा रेल्वे स्थानकात घोषणाबाजी केली जाते आणि मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असाही इशारा दिला जातो। दिव्यामध्ये रेल्वे प्रवाशांकडून निषेध आंदोलन सुरू करण्यात आले। मध्य रेल्वे विरोधात प्रवासी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। रोज खोळंबा होतो, रोज रखडायला होतं आणि त्या विरोधात रेल्वे प्रवासी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे। दिवा रेल्वे स्थानकामध्ये ही घोषणाबाजी केली जाते। कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकामध्ये थांबा द्याव्या, त्यासोबतच दिवा ते सीएसएमटी रेल्वे सेवा सुरू करावी अशी आंदोलकांची मागणी आहे। आम्ही गेली अनेक वर्षापासून दिव्यावरून दिवा सीएसटी लोकल सेवा सुरू व्हावी ही रेल्वेकडे मागणी करतोय, परंतु रेल्वे याच्याकडे कानाडोळा करते। आमच्या बऱ्याचशा प्रवाशांना अगदी लटकत प्रवास करावा लागतो आणि त्याच्यामुळेच बऱ्याचशा प्रवाशांचा जीव देखील जातोय आणि अनेक प्रवाशांना खाली ताटकळत उभं राहावं लागतं। त्याच्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी लेटमार्क पडणं सगळ्या गोष्टी आल्या। या मागणीकडे रेल्वे अजूनही लक्ष देत नाही। रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे काळ्या फीत लावून प्रवास करणार हे आंदोलन छेडलेलं आहे। हितेश पांचाळ आपले प्रतिनिधी या आंदोलनासंदर्भात आपल्याला अधिक अपडेट देतील। हितेश, विविध मागण्या आहेत प्रवाशांच्या, सध्या काय परिस्थिती आहे तिथे आणि या सगळ्याचा रेल्वे वाहतुकीवर काही परिणाम होतोय का? नक्कीच प्रज्ञा, दिवा रेल्वे स्थानक इथे मोठा दिवा प्रवासीकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। दिवा रेल्वे प्रवासीकडून आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील चालू आहे। दिवा मुंबई लोकल कधी सुरू होणार त्या संदर्भात हा घोषणा इशारा देण्यात आलेला आहे। कोकणात जाणाऱ्या गाड्या आणि दिवा स्थानकात थांबलेच पाहिजे यासाठी थेट जे दिवा रेल्वे प्रवासीकडून थेट इशारा देण्यात आलेला आहे। रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही। प्रज्ञा, ठीक आहे हितेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।